तिवसा तालुक्यात आयोजित गुरुकुंज मोझरी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रांगणात स्वर्गीय गणेशराव ठाकरे व प्रवीण लोखंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुकड्यादास व अविनाश ठाकरे मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं अखिल भारतीय महिला व पुरुषांची 3 दिवसीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यात पुरुष गटातून मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे गटानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावत रोख 1,01,000 रुपयांचं बक्षीस जिंकलं, तर द्वितीय पारितोषिक गाडगेबाबा क्रीडा मंडळ अमरावती गटानं रोख 71,000 रुपयांचं बक्षीस जिंकलं, तर तृतीय पारितोषिक समर्थ क्रीडा मंडळ या गटानं पटकावलं। त्याचप्रमाणे महिला गटातून प्रथम PPV मंडळ पुणे या गटानं 71,000 रुपये रोख व प्रथम पारितोषिक पटकावलं, तर द्वितीय मुंबई पोलीस महिला गट या मुंबई या महिला गटानं 51,000 रोख पारितोषिक पटकावलं। तृतीय पारितोषिक हरियाणा येथील आलेल्या महिला गटानं 31,000 रुपये रोख व पारितोषिक पटकावलं। तुकड्यादास क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेत एकूण पुरुष गटातून 14 टीम व महिला गटातून 11 टीम सहभागी झाल्या होत्या। यात भोपाळ, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, यवतमाळ, नागपूर, अकोला, खामगाव, अमरावती यासह इत्यादी संघांनी सहभाग घेतला होता। विजय संघाला तुकड्यादास क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, कपिल निरगुण, डॉक्टर रघुनाथ वाडेकर, पंकज देशमुख, डॉक्टर राजारामजी बोठे, सौ ऋचा ठाकरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। कबड्डी स्पर्धा 2025च्या यजमान पदाचा मान महानगरपालिका ठाणे जिल्ह्याला मिळाला। 3 दिवसीय गुरुकुंजात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेदरम्यान उद्घाटनीय सत्रास विधान परिषद आमदार संजय खोडके, महाराष्ट्राची हास्यजत्रा अभिनेते अरुण कदम, आमदार सुलभा खोडके यांची या दरम्यान उपस्थिती होती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक अविनाश ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन वैष्णवी काजळकर यांनी केलं। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी व तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती यावेळी दर्शवली। स्पर्धेकरिता किशोर कविटकर, सतीश बोरकर, महेंद्र भिवगडे, धीरज बनारसे, प्रमोद ठाकरे, अहमद शहा, अमोल बबाल इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतलं। जनमत न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।